नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनलायझर. राज्यात 12 आमदारांची नियुक्ती करण्याचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. राज्यपाल 12 आमदारांना नियुक्त करू शकतात का, अशा आशयाच्या बातम्या आता वेगवेगळ्या माध्यमातून येऊ लागल्या आहेत. मुळात राज्यात आमदारांची नियुक्ती करण्याचा अधिकार विवेकबुद्धीसह राज्यपालांच्याकडे आहे. मला हसू याचं आलं की काँग्रेसचे एक नेते जे मागच्या वेळी मोठे मंत्री होऊ इच्छित होते, ज्यांना पण शेवटी मदत आणि पुनर्वसन खात्यावर समाधान मानावं लागलं, ते वडेट्टीवार यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठविण्याचा निर्णय घेतला. का निर्णय घेतला त्यांनी तर त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये जर राज्यपालांनी आमदारांची यादी नाकारली किंवा भारतीय जनता पक्षाची यादी स्वीकारली तर आम्ही त्या विरोधात कोर्टात जाऊ. मुळात अशी यादी भारतीय जनता पक्षाच्या सरकारने किंवा शिंदे फडणवीसांच्या सरकारने आत्ता दिली आहे का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, अशा स्वरूपाच्या यादीच्या विरोधामध्ये कोर्टात जाता येतं का, हा दुसरा प्रश्न आहे. मुळात एक गोष्ट समजली पाहिजे की जी यादी मागच्या सरकारने राज्यपालांच्याकडे दिली होती त्यातली काही नावं आता वगळली गेली पाहिजेत. कारण एकनाथ खडसे हे त्या यादीमध्ये होते. एकनाथ खडसे आता विधान परिषदेचे सदस्य झालेले आहेत. रजनी पाटील यांचं नाव त्या यादीमध्ये होतं, त्या आता राज्यसभेच्या सदस्य झालेल्या आहेत. यातल्या बहुतांश लोकांची निवड ही वेगवेगळ्या ठिकाणी झालेली असल्यामुळं आता त्यांना परत या ठिकाणी घेण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळं ही नावं बदलावीच लागतील. नावं बदलायची असतील तर सरकारला पहिली यादी वापस घ्यावी लागेल आणि दुसरी यादी द्यावी लागेल. राज्य सरकारने अशी यादी दिली होती तेव्हा हेच वडेट्टीवार त्या यादीच्या वेळेला मंत्री होते. म्हणजे मंत्रिमंडळाची बैठक झाली होती, त्यातून ती यादी दिली गेलेली होती आणि मग ती राज्यपालांच्याकडे गेली होती आणि राज्यपालांनी पेंडिंग ठेवली होती. आता पुन्हा नवीन सरकार आलं आहे, त्यातल्या पहिल्या यादीतल्या काही लोकांची नावं आता वगळावी लागणार आहेत. खडसे ऑलरेडी सभागृहात आहेतच. त्या सभागृहात जाण्यासाठी पुन्हा एकदा खडसेंची नाव देण्याची काही गरज नाही आहे. रजनी पाटील स्वतः येतील का, हा प्रश्न आहे. तर ती यादी पुन्हा वापस घ्यावी लागेल, नवी यादी द्यावी लागेल आणि नव्या यादीला मंजुरी द्यायची की नाही, की मागच्या वेळेस सारखंच प्रलंबित ठेवायचं, याचा निर्णय देखील राज्यपालांनीच घ्यायचा आहे. काय आहे, सवय लागली आहे महाविकास आघाडीला आता की राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतला की तो चूक आहे म्हणायचं आणि त्याच्या विरोधात कोर्टात जायचं. म्हणजे राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरे जा अशी सूचना दिली होती, ती घटनाबाह्य होती. उद्धव ठाकरेंनी या विश्वास प्रस्तावाला सामोरं न जाताच राजीनामा देऊन टाकला. सत्ता पक्ष रिकामा झाला. म्हणून राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी अन्य लोकांवर सोपवली. हा देखील घटनाबाह्यच प्रकार होता. मागच्या अनेक दिवसापासून विधानसभेला अध्यक्ष नव्हते, ते तात्काळ नियुक्त करावे असं सांगितलं. हा प्रकार देखील घटनाबाह्यच होता. राज्यपालांनी शिंदेंना मुख्यमंत्री केलं, हाही प्रकार घटनाबाह्यच होता. राज्यपालांची यादीच मागे स्वीकारली नाही, हाही प्रकार घटनाबाह्य होता. म्हणजे राज्यपालांनी केलेली प्रत्येक कृती महाविकास आघाडीच्या नेत्यांना घटनाबाह्य वाटते आणि ते प्रत्येक विषयात कोर्टात जातात. खरं तर माझं कोर्टालाच विचार नाही की असं उठसूट कोर्टात येता येतं का. एक अथॉरिटी तुम्ही नियुक्त केलेली आहे, म्हणजे अगदी विधानसभेमध्ये पात्र अपात्र करण्याचा निर्णय घेणारी अथॉरिटी ही विधानसभा अध्यक्ष आहेत. त्याचाही निर्णय कोर्टात करायचा असेल तर विधानसभा बरखास्त करून टाकू ना, पण त्यांना निर्णय तरी घेऊ दे. अजून विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतलेला नाही आहे. ना पात्रतेचा घेतलाय ना अपात्रतेचा घेतलाय. निर्णय घेण्याच्या आधीच कोर्टात जायचं आणि प्रोसेस लांबवायची. आता अधिकृत विधानसभा अध्यक्ष आलेले आहेत, नियमित विधानसभा अध्यक्ष आलेले आहेत, त्यांना निर्णय घेऊ दे, मग कोर्टात जाऊ दे. पण नाही, त्याच्यावरही कोर्टात जायचं. राज्यपालांनी सरकार स्थापनेचा दावा करायला देणं हे राज्यपालांचा अधिकार नव्हे, कर्तव्य आहे. राज्यात जर सरकार नसेल तर ते स्थापन करायला लावणं हे राज्यपालांच्या कर्तव्याचा भाग आहे आणि ते कर्तव्य राज्यपाल पार पाडणार असतील
तर त्याच्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार. आता आमदारांच्या नियुक्तीसंबंधीची शिफारस करणं हे राज्य सरकारचं काम आहे. केलेली शिफारस मागच्या सरकारनेही बदललेली होती. हे सरकार आलेलं आता बदलू शकतं. ती स्वीकारायची, लांबवायची, नाकारायची याचाही अधिकार राज्यपालांच्याकडे आहे. त्यांना त्यांचा अधिकार बजावू दे ना. मग कोर्टात जा. का उठायचं आणि कोर्टात जायचं, उठायचं आणि कोर्टात जायचं, एवढाच एक धोरणांचा भाग आपण ठरवला असेल तर मग कोर्टात जाण्यापासून ना तुम्हाला कोणी रोखू शकतं, ना कोर्ट यावर निर्णय देण्यास विलंब लावत असेल तर त्यावरही टीका करण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकतं. मुळात 12 आमदारांची यादी राज्यपालांनी जी आलेली आहे ती अद्याप स्वीकारलेली नाही. त्यातली काही नावं वगळावी लागणार आहेत आणि वगळलेली नावं पुन्हा घ्यायची असतील तर नवी यादी राज्य सरकारला द्यावी लागेल. एकदा ही प्रक्रिया तरी होऊ देत, मग त्याविरोधात तुम्ही सहमती असहमती लिहून कोर्टात जा. पण त्याच्या आधीच कोर्टात जाण्याचा गोंधळ करायचा आणि कोणताही निर्णय होऊ द्यायचा नाही, ही जुनीच पद्धत आपल्याकडं लागू आहे. कदाचित याही वेळेला तोच प्रकार सुरू राहील. बघूया राजकारणात अजून काय काय गमती जमती होतात ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.